सिडको महामंडळाने मेट्रो मार्ग क्रमांक 1 बेलापूर ते पेंधर या दरम्यानच्या उन्नत पुलावर आणि मेट्रो स्थानकांवर खासगी व्यक्तींकडून आणि संस्थांकडून मेट्रो प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे भित्तीपत्रके म्हणजेच पोस्टर्स लावले आहेत, तसेच संदेश वहनाच्या तारा म्हणजेच कम्युनिकेशन वाहिन्या देखील ओढल्या आहेत। यामुळे सिडको मंडळाने जाहीर सूचनेद्वारे या तारा आणि भित्तीपत्रके न काढल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे। मागील वर्षी 17 नोव्हेंबर पासून सिडकोने मेट्रो मार्ग क्रमांक 1 वर प्रवासी वाहतूक सुरू केली, मात्र काही खासगी संस्थांकडून मेट्रो मार्गावरील पुलाचे विद्रुपीकरण केले जात आहे। यामुळे मेट्रो गाड्यांच्या परिचालनास आणि मेट्रो रेल्वेच्या बांधकामास धोका निर्माण होत असल्याचे सिडको अधिकाऱ्यांच्या ध्यानात आल्यावर परवानगीशिवाय कोणतेही अनधिकृत फलकबाजी किंवा तारा ओढल्यास मेट्रो रेल्वे परिचालन व देखभाल अधिनियम 2002 उपवाक्य क्रमांक 62(2) आणि 78 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोच्या जनसंपर्क विभागाने दिली। पुढील 7 दिवसात मेट्रो मार्गावरील अनधिकृत भित्तीपत्रके आणि संदेश वहन तारा स्वतःहून न काढल्यास सिडको अशा संस्थांना दोषी समजून त्यांच्याकडून मेट्रो रेल्वे परिचालन व देखभाल अधिनियम 2002 उपवाक्य क्रमांक 62(2) आणि 78 नुसार दंड आकारणार आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।